माझ्या मनाची एक मोठी गाठ मोकळी झाली। मारून मुटकून कोंडून ठेवलेल्या भावना अचानक मोकळ्या झाल्या। तुमच्यामुळेच माझ्या वाटेला हे सुख आलंय। मिसेस शास्त्री, ते तुमचंच होतं, त्यावर हक्क होता तुमचा, मिस्टर शास्त्रींचा। मी काहीही केलेलं नाही। बऱ्याचदा आपल्याला गोष्टी कळतात पण त्या वळत नाहीत। आपल्याला हात धरून वळवण्यासाठी एक बाहेरचा हात लागतो। तो योगायोगाने माझा हात होता, बस। एनीवे, सो मिसेस शास्त्री, नाउ एव्हरीथिंग इज फाइन, इजंट इट? तुम्हाला पडणारी स्वप्न काय म्हणतायत? काहीच नाही। काहीच नाही म्हणजे? म्हणजे ती पडायची बंद झाली। हल्ली रात्री शांत झोप लागते। आपल्याला दिला गेलेला शाप कोणीतरी काढून घेतल्यासारखं। अरे वा, दॅट्स गुड। नाही, आपल्याला दिला गेलेला शाप कोणीतरी काढून घेतल्यासारखं झालं होतं। म्हणजे? डॉक्टर, आम्ही गोव्याहून परत आलो, त्यानंतरच ती स्वप्न पडायची बंद झाली। गेल्या काही दिवसात आमच्या घरात खूप घटना घडल्या, बरेच प्रॉब्लेम्स आले। खरं तर या सगळ्याची चाहूल मला आधीच लागायला हवी होती, पण तसं काहीच झालं नाही। मला वाटलं सुटलो आता आपण या चक्रातून, पण त्या रात्री, कुठल्या रात्री? कृष्ण जन्माच्या रात्री। मी देवासमोर दिवा लावत होते आणि त्याच वेळी मला म्हणजे तुमचा विश्वास नाही बसणार माझ्यावर, पण मिसेस शास्त्री, तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती माझा पूर्ण विश्वास आहे।
पण ते आदिनाथ नव्हते. ते एक मिनिट मिसेस शास्त्री, हळूहळू सांगा. काय झालं होतं त्या रात्री? तुम्ही आवाजाच्या दिशेने गेलात आणि तिथे मिस्टर शास्त्री उभे होते. नाही, म्हणजे तिथे कोणीतरी होतं अगदी आदिनाथांसारखं, पण ते आदिनाथ नव्हते. कारण आदिनाथ तेव्हा आत होते, लॅपटॉपवर काम करत होते. डॉक्टर, मी स्वतः जाऊन त्यांना बघितलं. ओके. मग हा जो कोणी माणूस होता तो काय म्हणाला तुम्हाला? माणूस नाही, सावली होती ती. माझी गीता कुठे आहे पार्वती? माझी गीता कुठे आहे पार्वती? असं विचारलं त्यांनी तुम्हाला? मग काहीच नाही. नाहीशी झाली. बर, मग ही जी कोणी पार्वती आहे तिला तुम्ही ओळखता? कोण आहे ती? मीच. तुम्ही मिसेस शास्त्री? मिसेस शास्त्री, सॉरी, माझं डोकं दुखतंय खूप. हे आपण इथेच थांबूया का? नंतर कधीतरी. इट्स ओके मिसेस शास्त्री. तुम्हाला पाणी हवंय का? इट्स ओके. रिलॅक्स. साहेब, हळद चेपून देऊ का आणखी? तुझ्या
चुलीत घाल तुझी ती हळद. काय रे, ती काच तिथं पडली होती, मला सांगितलं का नाहीस? साहेब, तुम्ही बोलायचा मोकाच कुठे दिलात? सरळ मुसंडी मारला. तो फोटो तिथं आलाच कसा? हा साहेब, मला काय माहित? त्या फोटोलाच विचारा ना. जा त्या पाहुण्यांच्या चहा पाण्याचं बघ जा. बरं. आता कसं वाटतंय यशवंतराव? हा, बरं वाटतंय. काय नाही, छोटीशी जखम आहे, बरी होईल. तुम्ही सगळा वाडा पाहिला का पण आतून? नाही, मी वाडा पाहून घेतला, हा. पण तो तुम्हाला फळेल असं वाटत नाही. म्हणजे आता हे एवढं रक्त गेलंय, अजून किती आटेल? नाही म्हणजे आता उरलेली जागा आम्ही पाहून घेतो. कसा आहे का प्रथमेश? राधा, काय ग, आज परत श्वास घ्यायला काय त्याला? नाही, तसा बरा आहे. पण काय? केव्हाचा एकटाच खोलीत जाऊन बसलाय, बाहेर यायलाच तयार नाही. खूप समजावून सांगितलं मी त्याला, पण ऐकतच नाहीये. प्रिया आली होती दुपारी, मला सुद्धा भेटायला बाहेर आला नाही. आपण काय करतोय काय आत बसून? माहित नाही हो मला. मगाशी बघितलं तर एकटक भिंतीकडे डोळे लावून बसला होता. काय बिनसलंय ना, मला कळतच नाहीये. राधा, व काल जे काही झालं ना, त्याच्यामुळे घाबरला असेल. तू नको काळजी करू, मी बघतो आजचं. प्रथमेश, अरे काय काय करतोस तू? हे काय काय चाललंय तुझं? हे अरे अरे बाबा, मारत नाहीये तुला, पण काय चाललं तुझं? काय चाललंय सांग ना मला. अरे मी मारत नाहीये राजा तुला, पण काय काय चाललंय, काय सांग ना मला. प्रथमेश, काय झालं रे? घाबरू नको राजा. नको, काही होणार नाही.
आमचा आउट हाऊस म्हणजे होतं. 3-4 महिन्यापूर्वी आग लागली आणि सगळं साफ झालं. आमचे एक आजोबा होते, सोपान आजोबा. 85 वर्षाचे होते. आग लागली तेव्हा या भुयारात पडले आणि त्याच्यातच गेले. अहो, काय म्हणताय काय? अहो, डेड बॉडी सुद्धा सापडली नाही त्यांची. ए काय करतोयस? काय करतोय तिकडे? त्यांना वाडा. एक मिनिट, एक्सक्यूज मी सर, तुम्ही जरा पुढे व्हा, मी आलोच प्लीज. का रे खरकट्या, हा काय करतोय तिकडे? हा काय करत होता? तुम्ही सांगितलं ना त्यांना वाडा दाखव म्हणून. हा म्हटलं सगळं दाखवलं, एवढं कशाला दाखवायचं ठेवूया. म्हणजे तरी मी त्यांना सांगितलं नाही इथे सोपान आजोबांच्या भूताचा भास होतो ते. ए टिपरीच्या, जर आता जर तू इथून गेला नाहीस ना तर तुझा जीव घेईन मी. चल चल. मला काय यशवंतराव, रात्र खूप झाले, आम्ही निघतो. हो हो. काय जागा कशी वाटली? नाही म्हणजे आता भीतीच आहे काय हो? पार्वती, माझी गीता कुठे ठेवलीस? गीता कुठे ठेवलीस? पार्वती. आदिनाथ, आदिनाथ, काय झालं शुभ्रा? तुम्ही आता काय बोललात? नाही तुम्ही मला आता हाक मारलीत ना? नाही शुभ्रा. नाही, पण मग काय? मला मला असं का वाटलं की तुम्ही मला त्या नावाने हाक मारली? कुठल्या नावाने? तू काय बोलतेस? आदिनाथ, म्हणजे तेच हेच नाव मला ऐकू येतं, पण आवाज तुमचा असतो. शुभ्रा, तू काय बोलतेस ना, मला काही कळत नाही. कुठलं नाव? आदिनाथ, तुम्ही मला आता आता पार्वती या नावाने हाक मारली. नाही शुभ्रा, काय होतंय काय तुला? वेड लागणार आहे मला एक दिवशी, खरंच वेड लागणार मला. शुभ्रा,